तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे, आज दिनांक आहे 30 जुलै. तर शेतकरी मित्रांनो जे आहे, राज्यामध्ये आता 1 ऑगस्टपासून राज्यामध्ये पावसाचे वातावरण कसे राहणार आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस होईल व कोणत्या भागामध्ये खंड राहणार आहे, याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो जे आहे, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे, आज आहे 30 जुलै आणि आजसुद्धा आपल्याला जे आहे दुपारनंतर काही भागामध्ये थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल. तर काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील. तसेच आता उद्या दिनांक 31 31 आणि 1 ऑगस्टच्या नंतर म्हणजे 1 तारखेपासून राज्यातील वातावरण कसे राहील, तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर 1 तारखेदरम्यान आपल्याला जे आहे तो कोकणपट्टी आणि मुंबईचा जो परिसर आहे त्या भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस राहील. 1 तारखेदरम्यान, 1-2 तारखेदरम्यान आणि त्यानंतर जे आहे 3 तारखेपासून ते जवळ-जवळ जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये 3 तारखेपासून ते 8 ऑगस्टपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील. म्हणजे जे आहे पूर्णपणे या ठिकाणी हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे जी आहे 1 तारखेपासून ते 8 ऑगस्टपर्यंत आपली शेतीची कामे करून घ्यावीत आणि राज्यामध्ये जे आता अ, 9 तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. 9 तारखेपासून ते जवळ-जवळ जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यापर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे, हा होता हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून